कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला होत आहे। यासाठी महानगरपालिकेने एक व्हिडिओ जारी केला आहे। त्यामध्ये नागरिकांनी मतदान कसे करावे याची सविस्तर माहिती दिली आहे। पहा फक्त सिटी न्यूजवर। कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 मतदान प्रक्रिया कशी असेल। नमस्कार कोल्हापूरकर, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेचा भवितव्य ठरवणारा दिवस आहे। यावेळी मतदान प्रक्रिया थोडी वेगळी आणि महत्त्वाची आहे। जाणून घेऊया यंदा मतदान कसे करायचे। यावेळेस निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे। प्रभाग 1 ते 19 मधील मतदारांना एकूण 4 मते द्यायची आहेत, तर प्रभाग 20 मधील मतदारांना 5 मते द्यायची आहेत। प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल। लक्षात ठेवा, अ पांढरा रंग, ब फिका गुलाबी रंग, क फिका पिवळा रंग, ड फिका निळा रंग, ई फक्त प्रभाग 20 साठी फिका हिरवा रंग। जेव्हा तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा त्या उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल, पण बीप असा आवाज येणार नाही। जेव्हा तुम्ही शेवटच्या चौथ्या किंवा 5व्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच बीप असा आवाज येईल। जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे। जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल। नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव। लक्षात ठेवा, आधी 1 मत होते, आता 4 किंवा 5 मते द्यायची आहेत। मतदानाची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे। येत्या गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी हे मतदान संपन्न होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो।